घरामध्ये भाजीला नसेल तर अशा पद्धतीची पारंपरिक डुबुक वड्याची भाजी तुम्ही बनवू शकता. चविष्ट ही भाजी बनवून तयार होते. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मसाले घेतलेले आहेत ते पाहूया. बघा एक कांदा घेतलेला मध्यम आकाराचा, छोटा लसणाचा गाठा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, टरबूज मगज घेतलेला आहे, 5 ते 6 बघा मी मिरे घेतलेले आहे आणि शहाजिरं घेतलेला आहे अर्धा चम्मच, धने घेतलेले आहे 1 चम्मच, अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे. यामध्ये तिखटाचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर बघा पावडर मसाले घेतलेले आहे. 2 चम्मच लाल तिखट घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे, 1 मोठा चम्मच मी गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे. कढईमध्ये मी तेल घातलेलं होतं थोडंसं आणि त्यानंतर बघा आपण जे मसाले घेतले ते मसाले संपूर्ण आता छान भाजून घेऊया. बघा मस्त ही डुबुक वड्याची भाजी साधी आणि सोपी आणि चवीला अप्रतिम अशी लागते. पोळीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा अचानक पाहुणे सुद्धा आले तर त्यांच्यासाठी तुम्ही बनवू शकता. बघा मसाला भाजून झालेला आहे. आता मसाला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आहे आणि याचं छान मस्त असं वाटण बनवून घेऊया. बघा त्यानंतर बघा यामध्ये थोडासा मी कोथिंबीर सुद्धा वाटून घेत आहे आणि पावडर मसाले याच्यामध्येच घालून घेते. पावडर मसाले छान असं पाणी घालून मिक्स झाले की पावडर मसाले सुद्धा छान परतले जातात तेलामध्ये, म्हणून मी सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेत आहे. याचं आता वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा बेसन घेतलेलं आहे थोडंसं. बेसनमध्ये आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत. बघा हळद घातलेली आहे, थोडंसं तिखट घातलेलं आहे अर्धा चम्मच, त्यानंतर बघा जिरं घातलेलं आहे अर्धा चम्मच, त्यानंतर बघा चवीनुसार याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं मसाल्याचे जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं होतं. बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान असं थोडंसं घट्टसर आपल्याला मिश्रण भिजवून घ्यायचं आहे आणि उकळत्या रश्श्यामध्ये छान मस्त असे वडे सोडायचे आहेत. मस्त हे वडे म्हणजे भाजी बनवून खूप छान तयार होते. चवीला अप्रतिम अशी ही भाजी आपली लागते. बघा आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये बघा थोडासा मी जे वाटलेलं आपण वाटण आहे ते सुद्धा मिक्स करून घेते, म्हणजे आपले जे डुबुक वडे आहेत ते चवीला छान होतात. बघा आता थोडं थोडं आता पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने छान थोडंसं घट्टसर मी भिजवून घेते. मस्त गट्टूची भाजी कशी लागते या पद्धतीची ही भाजी चवीला लागते. बघा भिजवून तयार झालेली आहे. आता हे बाजूला ठेवूया आणि आता आपण भाजी बनवून घेऊया. त्यासाठी बघा कढईमध्ये 2 ते 3 पडी मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर यामध्ये जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे तो मसाला घालूया आणि मस्त तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. बघा अशा पद्धतीची भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. बघा मटणाला सुद्धा मागं पळाली एवढी चवीला ही भाजी, अप्रतिम अशी ही भाजी चवीला बनते. बघा अशा पद्धतीचं बघा मस्त छान आपण आता हे मसाला छान परतून घेऊया. बघा अशा पद्धतीचा मसाला छान परतून झालेला आहे. तेल आणि मसाला वेगळा झालेला आहे. त्यानंतर बघा आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. बघा थोडंसं पाणी घालून घेऊया आणि मस्त याला मसाला छान मसाल्याचं कच्चेपणा निघेपर्यंत आपण हा मसाला छान परतून घेऊया. बघा अशा पद्धतीचं छान पातळ करून घेतलेलं आहे. आता आपण झाकण ठेवूया 5 ते 7 मिनिटं छान झाकून ठेवूया आणि मस्त तेल आणि मसाला छान वेगळं होईपर्यंत आपण याला एक वाफ काढून घेऊया. बघा अशा पद्धतीने 5 मिनिटानंतर बघा मस्त असं आणि तेल पूर्ण वेगळं झालेलं आहे मसाल्यापासून. ही स्टेप केल्याने काय होते भाजीला तरीसुद्धा छान येते आणि मसाल्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी आपली कमी तेलामध्ये छान अशी भाजी तयार होते. वरून बघा फोडणीमध्ये मी थोडासा कोथिंबीर घातलेला आहे. पाहू शकता तुम्ही मस्त ही आपली भाजी बनवून झालेली आहे. त्यानंतर बघा आता रश्श्याला आपल्याला जेवढं पाणी लागते तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं. आता रस्सा बनवताना आपल्याला थोडासा पातळ रस्सा बनावा लागते. आपण ज्यावेळेस डुबुक वडे यामध्ये सोडतो ना तर तो रस्सा थोडा घट्टसर होतो, त्यामुळे थोडासा आपल्याला पातळ रस्सा बनवून घ्यायचा आहे. बघा मस्त असा रस्सा झालेला आहे. आता याला एक छान आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर हे पारंपरिक डुबुक वड्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे. बघा एक छान आता उकळी काढून झालेली आहे. मस्त रश्श्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता आपण जे भिजवलेलं बेसन आहे याचे छान डुबुक वडे आपण काढून घेऊया. बघा आता याच्यामध्ये आपण छान छोटे छोटे गोळे सोडायचे आहे, कारण की शिजल्यानंतर त्याचा आकार मोठा होतो. बघा छोटे छोटे मी यामध्ये असे दूर दूर आपल्याला असे वडे सोडायचे. जवळ सोडले तर एकाला एक चिटकतील ते. बघा असे सोडून घ्यायचे आणि थोड्या वेळाने चम्मचनी फिरून घ्यायचे, म्हणजे तळाला चिटकणार नाही. बघा अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आपल्याला. बघा सर्व बाजूने मी ते डुबुक वडे जे आहेत ते सोडून घेत आहे. बघा मस्त ही चविष्ट भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. बघा आता असं थोडंसं सोडून घ्यायचं आहे आपल्याला सर्व बाजूनी.
बघा सर्व बाजूने मी सोडून घेतलेले आहे. आता बघा थोडंसं 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर असं फिरून घ्यायचं आहे. बघा सगळे जे खाली चिटकलेले आहेत ते असे मोकळे करून घ्यायचे, म्हणजे सर्व बाजूने जे वडे आहेत ना छान मस्त शिजल्या जातील. त्यानंतर बघा आता परत असे फिरून घेतलेले आहे. परत आपले जे राहिलेले बेसन आहे ते असे याचे छोटे छोटे वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये. बघा बघा परत मी राहिलेले जे होते ते सोडून घेतलेले आहेत. पाहू शकता ते संपूर्ण सोडून झालेले आहेत. आता बघा मस्त छान जे डुबुक वडे आहेत ते शिजून पूर्णपणे असे वर आले. त्यामध्ये थोडासा कोथिंबीर घातलेला आहे आणि कस्तुरी मेथी घातलेली आहे. बघा त्याचे वडे शिजून मस्त वरती आले. आपले जे वडे आहेत ते शिजलेले आहेत पूर्णपणे. तरीसुद्धा आपण आता याची गॅस लो करून आता याला झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. बघा मस्त छान अशी ही डुबुक वड्याची आपली भाजी बनवून तयार होते. बघा वाफ काढून घेतलेली आहे. थोड्या वेळाने पाहू शकता तुम्ही मस्त हे आपले डुबुक वडे बनवून तयार झालेले आहेत. अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप छान लागते. आपली डुबुक वड्याची रेसिपी बनवून तयार झाली आहे. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.